हॅलो दोस्तों, तर आज मी बनवते गुळाचा शिरा बनवते। तर हा जाडसर मी गहू दळलेला आहे, रवासारखा थोडा जाड दळलेला आहे। आणि एका वाटीला बी कमी आहे, सपाट वाटीला गूळ घेतलेला आहे। ही गूळ पावडर घेतलेली, याच्या जागेवर तुम्ही गूळ किसून टाकू शकता। इथं तूप घेतलेलं आहे, तूप किंवा तेल तुम्ही दोघं घेऊ शकता। इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी इथं कढई ठेवली। कढईमध्ये आता तूप टाकेल। तुपच्या ऐवजी तेल बी टाकलं तरी छान येतो रवा। मी पण यावेळेस तुपाचा बनवते। तेलाचाही रवा मी एखाद्या दिवशी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत। तर मग इथं तूप चांगलं गरम होऊ द्यायचं। तूपचा अंदाज आपण सांगू शकत नाही तो किती लागतो, कारण की गहू आहे तो ना जाडसर गहू असल्यामुळं त्याच्यात ते तूप हे होतं। तर मी इथं तूप गरम झाल्यानंतर मी टाकलंय जे पीठ होतं आपलं शिऱ्याचं, ते टाकलंय। ते चांगलं असं भाजून घेईल। आणि गहू आहे आपला, हा रवा नाही आहे, तर याच्यामुळं ते चांगलं लालसर भाजून घ्यायचं। जेवढं तुम्ही छान भाजणार तेवढं तो टेस्ट देईल। आता इथं थोडंसं तूप मला कमी वाटतंय, म्हणून मी इथं आता तूप थोडंसं टाकून घेईल अजून एक पळी। तर हे बघा, इथं मी अजून एक पळी तेल टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे। आणि तो बी मी आता चांगलं मिक्स करून चांगलं भाजून घेईन। आणि मस्तपैकी खरपूस भाजण्यापर्यंत भाजला जात नाही तोपर्यंत तो आपण असं चाळत राहायचं। हे बघा, जेवढं तुम्ही चाळणार ना तेवढं चांगलं, कारण नाही तर खाली लागू शकतो। याच्यासाठी सारखं चाळत राहायचं, ज्याच्याकडून ते खाली लागणार नाही आणि सगळीकडे व्यवस्थित भाजलं जाईल याची काळजी घ्यायची। मस्तपैकी सगळं एकजीव करून मस्तपैकी भाजायचं। आणि जेवढं छान भाजलं जाईल तेवढं ते टेस्ट देईल। ते बघा, जवळजवळ इथं माझा भाजला गेलेला आहे। आणि आता मी इथं गूळ टाकेल। गूळ टाकल्यानंतर गूळही चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हां, आणि इथं दूध लागत नाही गुळाच्या शिऱ्याला, दूधची गरज नाही आहे, कारण की दूध टाकलं तर ते दूध फाटतं गुळामुळं, म्हणून मग दूध नाही टाकायचं, फक्त पाणी टाकायचं। ते बी थोडंसं लागतं, खूप पाणी लागतं असं नाही आहे। हे बघा, गूळ चांगला मिक्स झाला पिठामध्ये, मग याच्यात आपण गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही आहे। याच्यासाठी पाणी आधी गरम करून ठेवायचं, म्हणजे त्याच्याकडून आपल्याला ऐन वेळेस हे होत नाही। आता इथं मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं मी आता पाणी ॲड करेल। पाणी पण सावकाश टाकायचं, कारण ते अंगावर उडू शकतं। अशा पद्धतीने मी पाणी टाकलंय आणि मस्तपैकी ते बी आता मिक्स करून घेईल। पाणी जास्त लागत नाही याला। मस्तपैकी आता भाजून घ्यायचं हे। त्याच्यात पाण्यात गूळ आणि जे पीठ आहे आपलं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे तोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत आपली कढईला पीठ चिटकणं बंद होत नाही, म्हणजे तूप जेव्हा सोडेल आपला रवा तेव्हा ते तयार झालं समजायचं आहे। म्हणजे मस्तपैकी आता भाजून घ्यायचं आहे, म्हणजे एक जीव जेवढं होईल तेवढं करून घ्यायचं आहे। बघा, मस्तपैकी हे झालेलं आहे। आता हे जोपर्यंत ते तूप सुटत नाही तोपर्यंत इथं आपण भाजायचं, चाळत राहायचं एकसारखं, नाहीतर मग खाली लागू शकतं। हे बघा, हे मस्तपैकी आता हे किती छान मिक्स झालेलं आहे। पण मग आता अजून आपला तयार आहे। आता इथे विलायची पूड टाकली मी थोडीशी, आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेईल। आणि तुम्ही बघू शकता इथं कढईला अजिबात लागत नाही आहे, म्हणजे इथं आपला रवा हा तयार आहे। हे बघा, तूप सुटते, तुम्ही बघू शकता किती छान तूप सुटते। म्हणजे या पद्धतीने तूप सुटायला पाहिजे तोपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे। वाटलं तर तुम्ही इथं अजून तूप ॲड करू शकता, तुम्हाला जर कमी वाटत असेल तर। हे बघा, मस्त आता हा आपला शिरा तयार आहे। तर हा शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। श्री स्वामी समर्थ।